नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, अशी एक स्कॉलरशिप आपल्या पुढे आलेली आहे, ज्यामध्ये पहिलीपासून ते जवळ-जवळ पोस्ट ग्रॅज्युएशन यापर्यंत तुम्ही जर शिक्षण घेत असाल, म्हणजे थोडक्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी असाल, तर तुम्हाला 15,000 पासून ते जवळ-जवळ 75,000 पर्यंत स्कॉलरशिप इथे मिळू शकते. तर ही कोणती स्कॉलरशिप आहे, त्यानंतर तुम्हाला यामध्ये सगळ्या कोणत्या गोष्टींचं तुम्हाला पूर्तता करायची, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, या सगळ्यांबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर माझं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ अगदी तुम्हाला मिळते. मित्रांनो, सुरू त्याच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी तेवढी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर अशा प्रकारे मित्रांनो, पूर्णपणे ही पोस्ट आपण बनवलेली आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती. याच्यामध्ये डिटेल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते आपण थोडक्यात इथे पाहूयात. तर याच्यामध्ये मित्रांनो, हेडिंग जर पाहिलं तर HDFC बँक स्कॉलरशिप 2026-27 विद्यार्थ्यांना मिळणार 75,000 शिष्यवृत्ती. पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पूर्णपणे आपण पोस्ट बनवलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो, जे विद्यार्थी पहिलीपासून ते 12वी डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. पात्र विद्यार्थ्यांना जवळजवळ 75,000 शिष्यवृत्ती इथे मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये शिष्यवृत्तीचा स्तर जर आपण पाहिला तर 1ली ते 6वी त्यांना 15,000 7वी ते 12वीला 18,000 डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निकला 18,000 सामान्य पदवी अंडर ग्रॅज्युएट 30,000 व्यावसायिक पदवी प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट 50,000 सामान्य पदव्युत्तर पदवीधर त्यांना 35,000 आणि व्यावसायिक पदव्युत्तर PG जे आहेत त्यांना 75,000 इथे स्कॉलरशिप मिळणार आहे. याच्यामध्ये पात्रता काय आहे तर ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे. विद्यार्थी सध्या इयत्ता 1ली ते 12वी डिप्लोमा, ITI किंवा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असावा. विद्यार्थी खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळा संस्थेमध्ये शिकत असावा. त्यानंतर मागील पात्रता परीक्षेत किमान 55% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. मागील 3 वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटामुळे शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झाले असून शिक्षक सोडण्याचा धोका असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. मित्रांनो, यामध्ये आवश्यक कागदपत्रे जर पाहिली तर यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो, मागील वर्षाची गुणपत्रिका, अर्जदार सरकारी ओळखपत्राचा पुरावा, चालू वर्षाचा प्रवेश पुरावा म्हणजेच फी पावती, प्रवेशपत्र, संस्थेचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील मित्रांनो, त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा आणि कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकटाचा पुरावा लागू असल्यास. यामध्ये उत्पन्नाचा पुरावा मित्रांनो कोणता स्वीकारणार, यामध्ये ग्रामपंचायत किंवा वॉर्ड काउन्सिलर, सरपंच यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, SDM, DM किंवा तहसीलदार यांनी दिलेला दाखला आणि प्रतिज्ञापत्र इथं ॲक्सेप्ट करतील. कोणत्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळू शकते, थोडक्यात तुम्हाला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना मागील काही वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचे शिक्षण थांबवण्याची शक्यता, अशा विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाऊ शकते. यामध्ये अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला एक वेबसाईट दिली जाईल मित्रांनो खाली, याच्यावरती तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये आपल्याला बडी फॉर स्टडी आहे किंवा खाली मी तुम्हाला एक वेबसाईट त्याच्यावरती जायचं आहे, तिथे अप्लाय नाव करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अर्जातील महत्त्वाची माहिती भरायची आहे, कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर ते सबमिट करायचं आहे. तर तुम्ही आपल्या ह्या वेबसाईटवरती जाल मित्रांनो. इथं अधिकृत वेबसाईटसुद्धा तुम्हाला इथे क्लिक केलं तुम्हाला इथे डायरेक्टली तुम्हाला लिंक मिळून जाईल. पवित्रन SSC याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली तुम्ही दिलं तर तिथून तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप आपला जो आहे तो जॉईन केला तर तुम्हाला तिथं रोज अशा प्रकारच्या स्कॉलरशिप आणि एज्युकेशनल अपडेट तसंच जॉब अपडेट मिळून जातील. तर असं तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होऊन जाईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही डायरेक्टली अप्लाय नावरती क्लिक करू शकता. अप्लाय नावरती क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल ID, पासवर्ड या सगळ्या गोष्टी तुम्ही क्रिएट करून डायरेक्टली हा फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पण ही माहिती होती. आवडली असली मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो ही सगळी माहिती तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक मिळून जाईल, त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपल्या लिंक मिळून जाईल. डायरेक्टली तिथे जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकता आणि तिथून अप्लाय सुद्धा करू शकता. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशी नवीन व्हिडिओसह, अशी नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.